शिक्षक दिनाला राज्यातल्या 2.5 लाख शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांविरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या संच मान्यतेच्या GR विरोधात काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेत मुख्याध्यापक संघटनेनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। मुख्याध्यापक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षण हक्क कृती समिती, शिक्षक भरती, टीचर्स एम्प्लॉई युनियन, मुंबई टीचर्स युनियन आंदोलनात सहभागी होणार आहेत। तर एकाही शिक्षकाची नोकरी जाऊ देणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलंय। ची नोकरी जाणार नाही, तो त्याच तालुक्यातल्या दुसऱ्या शाळेत जाणार आहे। म्हणजे उलट माझा असा अंदाज आहे की अतिरिक्त जे काही ठरतील त्याच्यावर 5-6 हजाराची नवीन भरती करावीच लागणार आहे। त्यामुळे नोकऱ्या कोणाच्या जाणार नाहीत। शिक्षक सेवक जे होते त्यांना प्राधान्याने आम्ही पहिल्यांदा नोकरी देणार आहोत। त्यामुळे ना शिक्षक सेवकाची, शिक्षक सेवक हा शब्द प्रचलित आहे म्हणून तो वापरला, कायद्याने तो वापरता येत नाही। तर असे जे आहेत त्यांनाही प्राधान्य नोकरी मिळेल। त्यामुळे कुठलाही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही। जे गेले 2 वर्ष होते त्यांना प्राधान्य देऊ आणि प्लस नवीन 4-5 हजार आम्ही भरणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।